नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? वीकेंड आला होता आणि आमच्या पप्पांना खूप बोर झालं होतं. मग काय, ते म्हणाले चला फिरायला. म्हणून आम्ही बॅगा भरल्या आणि निघालो दिव्यागरला. वीकेंड असल्यामुळे निघता क्षणी भुगावमध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं. पाऊण तास ट्रॅफिकमध्ये अडकून तामिनी घाट क्रॉस करून आम्ही हॉटेल शिवसागरला नाश्ता करायला थांबलो. नाश्त्याला यांनी सगळ्यांनी डोसा, इडली सांबार घेतलं होतं. पण आपला डाएटचा प्रश्न असल्यामुळे थोडंसं उपीट आणि थोडासा शिरा घेतला. नाश्ता करून आम्ही पुढे निघालो. ए यार, काय रे या पसारा करून ठेवला गाडीत? हा समयरा, काय केलंय गाडीत? प्रत्येकाच्या घरात असं एक इबलीस बाळ असतंच. तशी समयरा खूप हुशार आहे बरं का. चला, पुढच्या वाटेवरती आम्ही पोचलो दिव्यागरला. दिव्यागरच्या एंट्रीलाच 30 रुपयाचा पास काढून पुढे निघालो. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, पण कोकणाबद्दल एक वेगळीच आपुलकी वाटते. दिव्यागरमधील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेऊन आम्ही पोचलो आमच्या रिसॉर्टला. चेक इन करून आम्ही थेट जेवणासाठी गेलो. दुपारच्या जेवणात मस्त सुरमई थाळीचा आस्वाद घेतला. समयरा, काय करते तू? इकडे बघ, काय करते? माती खेळते का? बर बर. माझं जेवण तर झालंय. जेवण इथं म्हणजे ठीकठाक होतं. 10 आउट ऑफ 8 मार्क्स देईन मी पूर्ण जेवणाला. हे लोक जेवत आहेत, तोपर्यंत आपण जरा चक्कर मारून येऊयात. माझ्या नाकाला थोडंसं इन्फेक्शन झाल्यामुळे थोडंसं लाल पडलं आहे. पूर्ण अशी माडी आहे. इथं सुपारीची, नारळाची झाडं आहेत पूर्ण. मस्त असं इथं आलात तर इथं भरपूर गरम होत आहे, बट या झाडांच्या सावलीमध्ये मस्त थंडावा आहे. छान वाटतं एकंदरीत तिथे. जर तुम्ही नारबाची वाडी पिक्चर पाहिला असेल तर सेम तशा वाईब. मस्त हिरवगार. अरे बापरे, एक विहीर दिसली आपल्याला तिथं, पण आपण विहिरीपाशी जाणार नाही बाबा. नाही तर रात्रीचा खेळ चाले बाबो. लवकरात लवकर बाहेर पडू इथून. चला, संध्याकाळी 6 वाजत आलेत. आता सनसेट पाहण्यासाठी आपण चाललो आहोत बीचला. थोडा वेळ जरा झोप काढली दुपारचं जेवण झाल्यानंतर ना. आता ऊन उतरलंय. आता थेट सनसेट बघण्यासाठी आपण बीचवर चाललो आहोत. दादा आपल्याला भेटले. दादा, नाव काय तुमचं? बालाजी. बालाजी. दादांनी खूप छान आपले फोटो काढले. थँक्यू. सनसेट बघून समयरानी मस्त हॉर्स रायडिंग केली. त्यानंतर आम्ही परत रूमवरती आलो आणि चेंज केला. आज संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही दुसऱ्या खानावळीमध्ये गेलो. मग काय, मस्त बिग बॉस लावलं आणि पुन्हा एकदा सुरमई थाळीचा आस्वाद घेतला. त्यासोबत कोळंबी, सोलकढी आणि मस्त उकडीच्या मोदकांवरती तूप टाकून ताव मारला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा बीचवरती जायचं होतं. चला, मॅडम स्विमिंग ड्रेस, कॅप, गॉगल आणि क्रॉक्स घालून रेडी बीचवर जायला. चला. बीचवरती जाताच त्यांनी वॉटर ॲक्टिव्हिटी करायचं ठरवलं. मग काय, लाईफ जॅकेट घालून समयरा तर पळतच सुटली बघा. ए समयरा, बाय बाय. फर्स्ट राईड यांनी केली ड्रॅगन बोटची आणि सेकंड राईड बनाना बोट.
बीचवर सगळ्यांनीच मस्त एन्जॉय करून सकाळच्या नाश्त्यासाठी आज आम्ही घेतले होते घावन आणि चटणी. अजून पण इथं जुन्या पद्धतीनेच पाणी तापवलं जातं, याला बंब म्हणतात. मस्त. नंतर चेकआउट करून आम्ही निघालो सुवर्ण गणेश मंदिर गणपती बाप्पाचे दर्शन करायला. मंदिराच्या बाहेर बरीच गर्दी जमली होती आणि दरवाजा सुद्धा नुकताच ओपन झाला होता. दादा आणि बाकीचे सगळे दर्शन करण्यासाठी आतमध्ये गेले. मंदिरात आतमध्ये व्हिडिओ शूटिंग काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आपण फोन आतमध्ये घेऊन जात नाही आहे. पण जर तुम्ही कधी दिव्यागरला आलात तर एकदा ह्या गणेश मंदिराला नक्की विजिट द्या. खूप सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे मंदिर. गणपती जो आहे आपला तो पूर्ण सोन्याने बनलेला आहे. एकदा आला तर नक्की विजिट द्या. इथे मंदिराचा पूर्ण इतिहास दिला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून पूर्ण वाचू शकता. भरपूर सारे आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आपल्याला बघायला मिळते. मोठीच्या मोठी रांग लागली आहे. मंदिराच्या बाहेर आल्यावरतीच इथे छोटे छोटे स्टॉल्स आहेत जिथं तुम्हाला मोदक, कोकम सरबत, लहान मुलांसाठी खेळणी, इतर सगळ्या गोष्टी मिळतील. आमचे पप्पा काय घेत आहेत? काय घेताय? घेतलं ना ते काय? मोदक. मोदक. ओके. दर्शन घेऊन आम्ही निघालो मंडणगडला. मंडणगड 10 गाव हे आमच्या तनुवहिनींच्या मामाचं गाव. मंडणगडला जाण्यासाठी जेटीतून प्रवास करायला लागणार होता. मधी खाडी आहे, तुम्ही बाय रूटही जाऊ शकता, पण आम्ही जेटीमधनं चाललो. आता आपण पोचलो आहोत 10 गावला. हे आमच्या वहिनींच्या मामाचं घर. कोकणातल्या घरांचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. आता दादा इथं चिल्लर पार्टीला पत्त्यांची जादू दाखवतोय. ती जादू बघून त्या लहान मुलांची रिॲक्शन बघा. पाहुणचार बघायचा तर तो कोकणी माणसांचाच. आम्ही जाताच आजी चुलीवरती मस्त गरमागरम भाकऱ्या करत होत्या. आम्ही मस्त फ्रेश झालो आणि डायरेक्ट जेवायला बसलो. दुपारच्या जेवणामध्ये चिकनचा रस्सा, चिकन आळणी, बांगडा मासा, भाकरी, सॅलड आणि कोळंबी होती. आज 2 दिवसांनी मला जेवल्यासारखं वाटलं. हा काय टेक्निकल ग्लिच नव्हता, समयरा सुद्धा ब्लॉग शूट करत होती. थोडा वेळ रेस्ट करून चिल्लर पार्टीला बाय करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. येता येता उशीर झाला होता. मग काय, गेलो आमचे परम मित्र प्रसन्न पलंगे यांच्या पलंगे बिर्याणी डीपी रोड येथे. मस्त मटन बिर्याणीची ऑर्डर दिली. जेवण करून निघालो आणि येता येता नॅचरल आईस्क्रीमचाही आस्वाद घेतला.
रात्री उशिरा घरी आलो त्यावेळेस रॅफी आपली वाट बघत बसला होता. चला, विकेंड हा मस्त गेला. अशा अनेक व्हिडिओज आणि व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. आज उद्या करता करता आयुष्य संपून जातं, मनासारखं जगायचं तेवढं मात्र राहून जातं. थोडासा वेळ काढून आपल्या लोकांबरोबर फिरा, आयुष्य आनंदाने जगा, कारण एकदा निघून गेलेली वेळ परत कधीच येत नाही.